मॉर्निंग. तर आज आपल्या चॅलेंजचा डे आहे. जय महाराष्ट्र. आज आहे 1 मे. आज महाराष्ट्र दिवस आहे. तुम्हाला महाराष्ट्र दिवसच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आता रेडी झालो, गार्डन झाला. तर आज आपण जुते नाही घालणार आहोत, कारण की काल तिकडे गेलो होतं क्रिकेट खेळायला, तर पूर्ण जुते खराब झाले. तर आपण चप्पलच घालू. चला आता डायरेक्ट. तर मंडळी कुणाला दादा माहीत नाही, सकाळी सकाळी कुठे गेली. तर आता इकडं बुरा इकडून आला नाही, कारमध्ये बसलाय. हे लोक मागं कार पार्किंग करायला चालले. कलश इकडे आपले चप्पल पोसून राहिला. चप्पल ओली होती तर इकडे रेती आहे, तर म्हणून इकडे आमची कारनं लागून राहिली. इकडे जायला जागाच नाही. तर गाईज आता आम्ही लोक गार्डन जायला निघालो. बघा किती मस्त व्ह्यू येत आहे इकडला. आज निक्कू पण आलाय. काल त्याने म्हटलं होतं का येणार, निक्कू पण आलाय. तर आज पूरबनं नाटक केले नाहीत म्हणे. दीपांशू मोहित दोघं पण नाही आले. हा ईशान पा कसा चालून राहिला, सर्वात समोर कलश चालून राहिला. तर काय तिकडे जागा नाही आहे, तर आमचे 2 पण कार इकडे लागले आहेत. एक वाली कार तिकडे लागत होती छोटीवाली, पण तिकडे जागा नाही म्हणून इकडेच लावली आहे 2 पण. तर मंडळी आता खूप मोठा पोपट झाला. तो बॉल घेतला होता खेळायला धप्पा धुप्पी, तो घरी विसरलो. आता ईशान गेलाय याले, तो आता घेऊन येते का पाहून त्याला ईशान का बॉल. इकडे ईशान आला पण त्याला काही बॉल दिसला नाही. ईशान बॉल दिसला कसा नाही दिसला म्हणतो बाई. तर काही आता आम्ही लोक गार्डन पोचलो. आता बघून का करून तर गार्डन मध्ये कलश लटकला. इकडे श्रेव बी लटकला RCBची टी शर्ट घालून. आज मॅच बी नाही तरी पण त्याने टी शर्ट घातली आहे. का कलशच्या टाइम मस्त वेळपर्यंत लटकले. आशी तिकडे पुलअप मारायची कोशिश करत आहे. श्रेयस भाऊ इकडे एक शायरी म्हणताय. धोनी को बोलते हैं थाला, इनको थाला को हिला डाला ना. हाँ मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. आणखीन एक शायरी म्हणता आपला श्रेयस दादा. थाला फॉर रीजन, सीएसके आउट ऑफ हर सीजन. तर काय आता आम्ही लोक गार्डन मध्ये निघालो, ग्राउंड झाला. तर हे ईशान आणखीन तो निक्कू गेला होता बॅट आणखीन बॉल आणायला. आणलाय खूप वेळानंतर. आज गार्डन मध्ये जास्त वेळ राहिलो नाही ना, आम्ही लेट पण आलो होतो आज. तर आता डायरेक्ट गार्डन मध्ये जाऊ, ग्राउंड मध्ये सॉरी. आम्ही लोक पोचलो आता ग्राउंड मध्ये. आता बघू, तो एक दिसला होता घराकडे, तो म्हणे ये म्हणे आपण खेळून म्हणे. बघून खेळवतो का तो लवकर. काय आता इकडे मॅच खेळायला आमची मॅच सुरू झाली आहे. आमची बॉलिंग आली आहे. तर तिकडे लोक बसले, आमचे प्लेयर लोक इकडे उभे पण आहे. आता डायरेक्ट घरी भेटू, कारण की आता मॅच खेळतो. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. हरवेळीच येतो मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही राहत. तर गाईज आता ग्राउंडमधून घरी आला. आता आपण केस कापायला जाऊन, आपले केस बघा किती वाढले आहे. मस्त आता केस कापायला जाऊन तुषार सलूनमध्ये मस्तपैकी केस कापून आहे. मुलेट कट काटून जायचं आपण. तर मंडळी आता ईशानची वाट पाहतो आपण. मग आपण केस कापायला जाऊन तुषार सलूनमध्ये. तिकडे आता ईशानच्या भावाला विहान. तर आपण आता ईशानची वाट पाहतो. त्याचा रिझल्ट आहे तो शाळेत गेलाय. खूप वेळचा गेलाय, माहीत नाही का मार पडत आहे घरी का करत आहे. हा इकडे आला, याचा पण रिझल्ट आहे. पण आज काय शाळेत गेलं नाही विहान रिझल्ट पाहिले. तर पाहून आता ईशानले किती % आले विचारून त्याला. तर मंडळी आता रेडी झाला. आता आपण आपले बुलेट पण काढले. आता आपण बुलेटवर जाणार आता केस कापायला. चला आता ईशान पण येत आहे. आता डायरेक्ट गाईज आता आम्ही कटिंग करायला चाललो. आता आपण बुलेटवर तर चाललो, मग आपण तिथे कटिंगची दुकानात भेटू या. तिकडे बुलेट पार्क केले आहे. तुषार भाऊची सलून. हा आपला तुषार भाऊ.
तर मंडळी आता आपला हेअरकट झालेला आहे ना, मसाज पण केली, मस्त वाटलं मसाज करून. कारण आपला बुलेटला चाबी लावून ना आता डायरेक्ट घरीच भेटून आता पोचला. इकडे बुलेट लावली आहे. हा कलश म्हणते का माझ्या भाऊ बोलायचा म्हणते, म्हणजे ज्याच्या हा श्रेवचा लहान भाऊ आहे. तर आम्हाला बॅट घ्यायला जायचा होता, तर तो म्हणते का इतका वेळ काय लागला म्हणते. तर आता 2:30 वाजले आहे. आम्ही लोक 12 वाजता गेलो होतो. चला आता घरी जाऊन. चला आता घरी पोचलो. इकडं बघा कोणीच नाही आहे, पूर्ण सुनसान आहे. आपली आता आंघोळ वगैरे झाली आहे. तर बघू शकता तुषाल भाऊनं मला पूर्ण हिरो बनवून टाकला. तुम्हाला पण हिरो बनायचं असेल तुषाल दादाच्या सलूनमध्ये जा, आणखीन तिकडे विजिट करा बढिया. तिकडे गर्ल्स ना बॉईज दोघांच्या पण होते. मी तुषाल भाऊचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तुषाल भाऊची इंस्टा ID पण आहे तुषाल सलून म्हणून. तुम्ही सर्च कराल तर येऊन जाईन. आता मस्त जेवण करतो, मग ते बॅट वगैरे घ्यायला यायचं आहे. तर बघून आता बॅट वगैरे घेऊन जेवण करत आहोत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता. तर मंडळी आता आपण मागच्या साईडला जात आहोत. इकडे पोचलो तर इकडे हे लोक कंचे खेळत आहे, ईशान, वीर, आणखीन पूरब. तर आता तुम्हाला दाखवतो कंचे कसे राहते म्हणून. ते लोक कंचे खेळून राहिले, बग्गीवाली, राजा राणीवाली. ईशान आता राणी आहे. हा वीर आता राजा बनलाय. आणखीन राणी आहे. आता पुरप्पांच्या कसा गेम वाजवणार आहे. आता पुरप्पा किती दूर पाठवतो कंचा. तर मंडळी तिकडे खूप वेळ उभा होता यांच्या कंच्याच्या गेम पार्कपर्यंत. आता इकडे मस्त गाणे लागले आहे आणि इकडे कॉफी पण बनवली आहे मस्त. आता कॉफी एन्जॉय करून मस्त गाणे ऐकून मग आता थोडा वेळ आता 7 वाजल्या जेमतेम. आपण 7 वाजता आता जिममध्ये. तर आता थोड्या वेळात जिमची पण तयारी करून आपण. तर गाईज आता जिम जायला रेडी होता. आता पटपट रेडी हो जिम झाला. तर आजच्या आपल्या चॅलेंजचा आहे 5 डे. तर आपले 5 डे कंप्लीट झाले आहे. तर आता जसे 100 फॉलोअर्स गेले पटकन 200 पण करा. मग आणखीन एक आपण न्यू चॅलेंज आणू, त्याच्या मधात पण आपण ब्लॉग्स टाकू. पण पटापट आपले 200 पण करा. बघा मी कसं गोल गोल घुमता, मला चक्कर येऊन राहिले. चला आता आपण रेडी हो बढिया. तू आ गया क्या? तर मंडळी बघा तुमचा भाऊ किती हँडसम दिसून राहिला. तुषाल भाऊनं पूर्ण हिरो बनवून टाकला आपल्याला. तुम्ही पण तुषाल भाऊची शॉप विजिट करा एक वेळा, करून बघा कटिंग वगैरे. बघा किती मस्त वाटून राहिली माझी कटिंग. बॉटल पण भरली आहे, इकडे नॅपकिन ठेवली आहे. तर पटकन बॉटलला याच्या अंदर ठेवतो ना, पटकन जिमला निघतो. आज वेळ झाला आहे, जिममध्ये जायला निघालो. आज आपण चेस आणखीन ट्रायसेप मारू बढिया 4 सेट. आता डायरेक्ट जिममध्ये भेटू. आपला वर्कआउट संपला. आता घरी जायसाठी निघालो. तर बघा किती म्हणजे हवा सुटली आहे, पूर्ण झाडं आहे. बराबर आवाज येतो का ते पण नाही माहीत. आता डायरेक्ट घरी भेटू. गाईस समीक्षा वहिनी इकडे काम करत आहे. तर मंडळी आता आपण जेवण करून बघा इकडे आता सर्व लोक जेवण करायला बसत आहे. कोयलता जेवण करत आहे. हे आमची मामीजी आहे. आता डायरेक्ट जेवण केल्यावर मंडळी आज आम्ही लोक जाणार होतो क्रिकेटची बॅट घ्यायला, पण नाही गेलो. थोडा काम वगैरे आलं तर शेवला पण मला पण जिम जायचा होता. आपले 5 डेज कंप्लीट झाले. आता पटकन 200 सबस्क्रायबर करून द्या लवकर. तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या. #Day5 खत्म. बाय बाय, टाटा,
गुड बाय गया.